फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा आहे. पंच मैदानाचा ताबा घेतात. पंच म्हणून कामगिरी पाहताय ते सुशील आणि वैभव दादा माटल. नक्कीच आता मात्र लढावं लागेल, कारण करो या मरोच्या लढाई चालू झाल्या. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आपण पाहतोय. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी आयोजित तुफान चषक 2026 आता झालेला सामना मात्र तो सुद्धा तुफानी होता. तुफानी फलंदाजी, तुफानी गोलंदाजी. नक्कीच कल्पेश यांनी फलंदाजी केली होती, तुफानी फलंदाजी केली होती आणि मात्र सामना आपल्या नावावरती फिरवला होता. मी बोललो होतो या दुपारच्या सत्रामध्ये 50 धावा सुद्धा धावफलकावरती कमी आहेत. साई 11 जांभारी क्रिकेट संघ सन्मान चिन्ह घेऊन जात आहे. तुम्ही पण नक्कीच खेळलात, तुमचं नशीब मात्र तुमच्याकडे नव्हतं. योगेश हुमणे कुठे असतील त्यांनी पेव्हिलियन जवळ यायचंय. योगेश हुमणे कुठे असतील त्यांनी पेव्हिलियन जवळ यायचंय. सामना चालू करायचा आहे. पंच सामना चालू करायचा. अजून आपल्याला खूप सामने खेळवायचे आहे. नक्कीच पंच म्हणून कामगिरी पाहताय ते सुशील हुमणे आणि गिरीश हुमणे. नक्कीच हा दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना. पहिला सामना मात्र रोमांचक रंगत झाला, मात्र नशिबाने साथ दिली ती जांगलदेव क्रिकेट संघाला. 50 धावांचं आव्हान होतं तर जांगलदेव क्रिकेट संघाला मात्र सामना सुटला 1 बॉल 1 धावांवरती आणि सुंदर सामना जिंकला कल्पेश याने. आता मात्र पाहायला भेटतंय आसोरे विरुद्ध जांभारी. हा सुद्धा हाय व्होल्टेज हाय ड्रामा सामना मात्र मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे. नक्कीच प्रत्येक खेळाडू, प्रत्येक क्रिकेटप्रेमी आज मैदानामध्ये हजर होतोय ते फक्त तुफान चषक 2026चा जल्लो जिंकण्यासाठी. आपल्यासोबत स्कोरर म्हणून कामगिरी पाहताय मनीष आणि नक्कीच चालू सामना होतोय. पहिला चेंडू पहिल्या षटकातील पहिला चेंडू आदित्य यांचा आणि त्याला सामना करता येतो नरेश बारसकर. नरेश यांच्या पहिल्या सामन्यामध्ये अनुपस्थित होती, मात्र या सामन्यामध्ये हजर झाले नरेश, कारण हा महत्त्वाचे सामने आहेत. नरेश एक अष्टपैलू खेळाडू जांभारी क्रिकेट संघासाठी आणि एकने धावसंख्या मात्र खातं ओपन केलंय जांभारी क्रिकेट संघाने. आता स्ट्राईकला तो विलासला मात्र उंच फटकेबाजी करावी लागेल, मोठे मोठे फटके करावे लागेल, कारण आता मागच्या सामन्यात पाहिलं होतं दादा नक्कीच 50 धावा सुद्धा अपुऱ्या पडल्या होत्या. आदित्य यांचा षटक आणि हा मात्र हलक्यात आणि फाईन लेगच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. चेंडू क्षेत्ररक्षण ऐकतोय, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. धावसंख्येत मात्र 1ने वाढ होते आणि धावसंख्या धावफलकावरती लागते 2 धावा. नक्कीच आज आपल्याला पाहायला भेटतंय तुफानी चषक 2026 ही रणसंग्राम लढत. दुसऱ्या फेरीतील दुसरे सामने चालू झाले, कारण आताचे लढत ह्या खूप महत्त्वाच्या असतील, कारण ह्या ट्रॉफीच्या दिशेने घेऊन जातील. हा सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू, नरेशला न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्येत मात्र कोणताही बदल नाही, 1ने बदल. धावसंख्या होती ती 3 धावा आणि आपल्यासोबत आणि नक्कीच आता आपण कॉमेंट्रीमध्ये आवाज पाहतोय षण्मुख शिंदे दादा यांचा, नक्कीच आपल्यासोबत जोडतायत. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती असोरे या संघाकडून. सुंदर असा चेंडू टाकलेला होता, सुंदर सजवलेला फटका, तितकं सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. तरी पण 2 धावा रोखण्यात मात्र अपयशी ठरतोय तो असोरेचा संघ. गणेश 11 क्रिकेट संघाचे सलामीची जोडी मैदानात. विलास दावडे आणि नरेश बारसकर दोन्ही अष्टपैलू आणि नावाजलेले खेळाडू सडे जांभारी गावाचे. असोरे संघाचं पहिलं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या झाले बिनबाद 5. पुढचा चेंडू सामना करतोय तो विलास. सुंदर असा टाकलेला चेंडू यष्टीरक्षकाकडून खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते गणेश 11 संघाच्या सलामीच्या जोडीला. अजूनपर्यंत मोठे फटके मारण्याची संधी विलास आणि नरेशला मिळत नाही आहे अजूनपर्यंत. 1 आणि 2 धावांवरती समाधान मारून आपल्या संघाच्या धावसंख्येत भर घालतायत. धावसंख्या
6 बिनबाद 6. धावसंख्या ही चालती ठेवले, परंतु जशी भरघोस धावसंख्या उभारती यावी, मोठे फटके पाहिजेत, तसे अजूनपर्यंत काही खेळी करत नाही आहेत. आत्ता मात्र मारलेला सुंदर फटका, चेंडू होतोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा, संघाची धावसंख्या होते 10. पन्नास 51 धावांचं आव्हान ठेवलं होतं, तर या 51 धावा सुद्धा 3 षटकांमध्ये खेळून आपण त्या रनचेज करू शकतो, आव्हान पेलू शकतो. याचं उदाहरण आपल्याला पहिल्या सामन्यात बघायला मिळालंय. तर आता हा सडे जांभारी संघ पहिल्या षटकात 3 षटकांमध्ये किती धावा उभारून आव्हान देईल तो असोरे संघाच्या खेळाडूंना. कारण आता हे चालू असलेले सामने दोन्ही संघ पहिल्या साखळी सामन्यामध्ये विजय मिळवून आता आमने सामने खेळत आहेत. दोन्ही संघांची फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे तुल्यबळाचं असणार आहे. एकदा तू एकदा मी, एकदा मी एकदा तू अशी खेळी असेल. एकदा ह्याच्यातून हरलात तर ह्याच्यातून आपण घरी परतणार आहात. आणि जर या तुफान रिटर्न सुमनेवाडीच्या चषकावरती पहिल्या 4 चषकांवरती जर नाव नोंदवायचं आहे तर आपल्याला करो या मरो करून आपल्या संघासाठी योगदान देऊन फलंदाजाला धावा करायच्या आहेत, तर गोलंदाजाला धावा रोखायच्या आहेत. बघूया सुंदर असा मारलेला फटका, आणि इथे मात्र पहिला झटका बसतोय तो विलास याच्या रूपाने. तंबूत परततोय विलास. सुंदर असा झेल झालाय तो विलास याचा, आणि पहिला फटका बसतोय तो गणेश 11 संघ सडे जांभारीला. विलास पहिलं खेळाडू. सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होता, संघाची धावसंख्या वाढवायचा प्रयत्न होता, पण त्याच्यावरती मात्र त्याचा सामना करत होता तो रवी ढिंगणकर. रवीने पहिल्या सामन्यात साखळी सामन्यांमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. 1 की 2 विकेट मिळवल्या होत्या रवीने. आता सुद्धा त्याने पहिल्या चेंडूवरती सलामीची जोडी फोडली आहे ती सडे जांभारी संघाची, आणि पहिलं यश संपादन केलंय असोरे संघासाठी. रवीचा हा पुढचा चेंडू. सामना करतील फलंदाज. बघूया काय करतायत. सुंदर गोलंदाजी करतोय रवी. निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते असोरे संघाचा हा गोलंदाज रवी याच्याकडून. सडे जांभारी संघाची धावसंख्या होते ती 10. 1 गडी बाद. आपल्याला जर सामना जिंकायचा असेल तर 50 धावा सुद्धा वेळेला कमी पडतायत. सुंदर असा फटका मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पुन्हा एकदा एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय सडे जांभारीचा संघाच्या या फलंदाजांना. सुंदर गोलंदाजी आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते असोरे संघाकडून. यानंतर होणारा सामना असेल पाणबुडी 11 विरुद्ध जागृत क्रिकेट संघ माटलवाडी. जागृती क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही संघांसाठी हा पहिला पुकार आहे. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण टॉस की बॉस मध्ये यायचं आहे, आणि येताना निर्णय निश्चित करून या की आपण जर नाणेफेकीचा कौल जिंकलो तर आपण काय घेणार आहात. सुंदर असा मारलेला फटका नरेशच्या बॅटमधून. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 4 धावा अडकवण्याचा प्रयत्न आहेत, आणि 3 धावा घेण्यात मात्र यश मिळतंय ते सडे जांभारी संघाच्या नरेशला आणि त्याचा सहकारी फलंदाज. 2च धावा, माफ करा. सुंदर गोलंदाजी, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुंदर क्षेत्ररक्षण. सगळा खेळ अगदी उत्तम पाहायला मिळतोय आपल्याला मैदानात. वाऱ्याचा झोत मात्र वाढलाय, पण या वाढलेल्या वाऱ्याची दिशा आणि या गतीचं सोनं करता येत नाही ते सडे जांभारी संघाच्या फलंदाजांना. पुन्हा एकदा फटका सजवला, आणि हा फटका मात्र जातोय सीमारेषेच्या पार. दणदणीत षटकार. आता मात्र नरेश रंगात आलाय. धावसंख्या होते षटकाराच्या मदतीने 19. आतापर्यंत रवी वर्चस्व गाजवत होता आपल्या गोलंदाजीने. आता मात्र नरेशने आपले हात मोकळे खेळलेत. ज्या रेषा मारलेल्या होत्या या रेषा कुठेतरी नरेश पुसायचं काम करतोय. 1 आणि 2 धावांवरती समाधान मानणारा नरेश मात्र आता हात खोलून 6 धावांच्या पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू मात्र समजलेला नाहीये. इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट. तुझा कॉल चुकलाय. धाव घेण्यात अपयश मिळतंय. सुंदर गोलंदाजी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 19.
सडी जांभारी संघाकडे शेवटचे 6 चेंडू, शेवटचं षटक. किती धावा मिळवण्यात यश मिळतंय बघूया सडी जांभारी संघाला आणि किती धावांवरती रोखण्यात यश मिळतंय ते असोरे संघाला. रवीने सुंदर गोलंदाजी केली आहे, आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान देतोय तो रवी डिंगणकर. संघाने आपलं क्षेत्ररक्षण करताना गोलंदाजी करण्यासाठी मीटिंग कमी घ्यायची आहे. आपल्याला अजून 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत. कृपया सहकार्य करा, आपल्याकडे वेळ कमी आहे, तर जेणेकरून आपण मीटिंग नाही घेणार याची सर्व खेळाडूंनी दक्षता घ्या. नक्कीच सर्वांना विजय महत्त्वाचा आहे, परंतु आपल्याला विजयापेक्षा आपल्याला आपला वेळ पण महत्त्वाचा आहे. 3:45 वाजलेले आहेत, अजून आपल्याला साधारण 4-5 सामने खेळवायचे आहेत. थोडंसं पंचांनी सुद्धा या सामन्याकडे लक्ष द्यायचं आहे. सामना जलद गतीने चालू करायचे आहेत. आपली भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे. सुंदर असा मारलेला फटका आहे, बघूया चेंडू जातोय कुठे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने बाहेर. दणदणीत असा षटकार, या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या होते ती पहिल्या षटकाचं स्वागत केलंय षटकाराने. याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारलाय, हा फटका मात्र फसलाय. चेंडू हवेमध्ये जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच सुटलेला आहे. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. नरेशचा पुकार असेल तिसऱ्या धावेसाठी. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होते ती 27. खूप सुंदर गोलंदाजी, इथे झेल घेण्याचा खूप सुंदर संधी होती. गोलंदाजाने त्याचं काम केलं होतं, पण क्षेत्ररक्षकाला मात्र त्याचं काम करता नाही आलंय. फलंदाजाला जीवदान मिळलंय. आता हे मिळालेलं जीवदान आपल्या सडे जांभारी संघासाठी किती मोलाचं ठरवतोय हा फलंदाज, बघूया. शेवटच्या षटकाचा तिसरा चेंडू, पुन्हा एकदा फटका सजवला, हा फटका मात्र जाणार चेंडू सीमारेषेच्या पार. दणदणीत षटकार. सडे जांभारी संघाचा पवेलियनचा डगआउट टाळ्या वाजवून प्रोत्साहन देत आहे. खूप सुंदर फलंदाजी करतोय हा सडे जांभारी संघाचा खेळाडू ऋतिक. ऋतिक चमकलाय आपल्या नावाला. सुंदर गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू असलेला हा नरेश नॉन स्ट्राईकला थांबून फक्त चौका षटकारांची आतिषबाजी पाहतोय. जी क्षमता नरेश मध्ये आहे ती क्षमता ऋतिक मध्ये सुद्धा ऋतिक दाखवतोय. चौथा चेंडू, सामना करतोय ऋतिक. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाच्या यष्टीरक्षकाच्या हातून चेंडू निसटून एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते ऋतिक आणि नरेश याला. तिसरं षटक प्रगतीपथावर. 1 गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या होते ती 34. श्री साई सडे जांभारीचा संघ आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी टॉस, ओके सॉरी माफी करा, सामना करतोय नरेश. पंचांचा निर्णय, दोन्ही हात हवेत, अवांतर वाईट. धावा मिळतात पंच, धावा 2, 1 वाईट आणि 1 अतिरिक्त. 2 धावांनी धाव संख्या होते ती 36. 3 षटकांमध्ये 51 धावा निघू शकतात. जर त्याचा विचार केला तर 36 धावांचा सुद्धा विचार करावा लागेल. सुंदर असा मारलेला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, बघूया झेल होतोय का. इथे मात्र 4 धावा मिळत आहेत. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ते ऋतिक याच्याकडून. संघाची धाव संख्या होते ती 40. सुंदर फलंदाजी करतोय ऋतिक. विलासला गमावल्याच्या नंतर सडे जांभारी संघावर दडपण होतं. याच्या आधीचा सामना त्याने पाहिला होता, 50 धावा पण कमी पडत होत्या. पण करतोय नरेश. विलासची धुरा त्याने आपल्या खांद्यावर घेतली. संघासाठी मोठी फटकेबाजी करतोय तो ऋतिक. पुन्हा एकदा फटका सजवलाय. इथे मात्र झेल सुटलाय. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. रनिंग बिटवीन द विकेट, कचाल क्षेत्ररक्षण. 2 धावा, धाव संख्या होते ती 42. 43 धावांचं आव्हान दिलंय ते असोरे संघासाठी. या पुढील होणारा सामना पाणबुडी 11 विरुद्ध जागृती क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी, संघनायकांनी टॉस का बॉस इथे यायचा आहे आणि आपल्या नाणेफेकीचा कौल घेऊन यायचा आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आपण काय निर्णय घेणार असाल तो ठरवून यायचा आहे, जेणेकरून आपण लगेच आपला निर्णय जाहीर करून
पुढील सामने आपण त्वरित चालू करू शकतो. नाणेफेकीसाठी आपला हा दुसरा पुकार असेल. सडी जांभारी संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सॉरी, संघाचे 2 सलामीचे फलंदाज त्वरित मैदानावरती फलंदाजीसाठी पाठवायचे आहेत. विजयासाठी आपल्याला आव्हान आहे. सडी जांभारी संघाने 43 धावांचं आव्हान दिलंय ते सडे जांभारी संघाने. या पुढील होणारा सामना पाणबुडी 11 विरुद्ध जागृती क्रिकेट संघ माटलवाडी. आपल्यासाठी या नाणेफेकीसाठी तिसरा पुकार. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आपण टॉस की बॉस मध्ये यायचं आहे. पंचांनी सुद्धा थोडंसं सहकार्य करायचं आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. घड्याळाचा अंदाज घेता 3:45 वाजलेत. 6 वाजायच्या आतमध्ये आपल्याला सगळे सामने संपवायचे आहेत. अजून पण आपल्याला जवळजवळ हे 2 आणि त्याच्यानंतर 2 अजून 4 सामने खेळवायचे आहेत. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. सर्वांना घरी जायचं आहे. सर्वांचे अंतर राहण्याची घरं सगळ्यांची लांब आहेत. आपल्याला अजून 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत. तर सर्वांनी सहकार्य करा. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. सलामीसाठी असोरे संघाच्या खेळाडूंनी आपल्यासाठी 43 धावांचा डोंगर उभा केलाय तो सडे जांभारी क्रिकेट संघाने. पाणबुडी 11 विरुद्ध जागृती क्रिकेट माटलवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी संघ नायकांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस की बॉस इथे उपस्थित राहायचं आहे. असोरे संघाचे सलामीची जोडी आपण त्वरित मैदानात पाठवायची आहे. कृपया सर्वांनी सहकार्य करा. आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. जागृत क्रिकेट संघ माटलवाडी आपला संघनायक. असोरे संघाचे फलंदाजी सलामीची फलंदाजीची जोडी आपण त्वरित मैदानात पाठवायची आहे. कृपया वेळेचं बंधन आहे. सहकार्य करा. माटलवाडी संघ आपला संघनायक नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. आपल्याला 4था 5वा पुकार दिला जातोय नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. कृपया सर्व संघाच्या संघ खेळाडूंनी प्रतिनिधींनी आणि संघनायकांनी सहकार्य करा. आपल्याला अजून 4 ते 5 सामने खेळवायचे आहेत. वेळेचं बंधन आहे आपल्याकडे. आतापर्यंत जसं सहकार्य केलं सर्व आयोजन अगदी गुण्यागोविंदाने पार पाडते तसंच सगळ्यांनी सहकार्य करून हे आयोजित केलेले सगळे सामने आपल्याला हसून खेळून पार पाडायचे आहेत. सामना त्वरित चालू करायचा आहे. विजयासाठी 43 धावांचं आव्हान आहे ते असोरे संघाकडे. या पुढील समालोचनासाठी जातोय आपण माझे सहकारी बारसकर यांच्याकडे. धन्यवाद. आपण पाहतोय उमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ उमनेवाडी रिटर्न्स उमनेवाडी आयोजित तुफान चषक 2026 हा रणसंग्राम. आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असोरे विरुद्ध जांभारी आपल्याला पाहायला भेटतोय. आणि असोरे संघाला विजयासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलं तर जांभारी क्रिकेट संघाने. मागचा सामना पाहिला होता त्याचप्रमाणे हा सामना सुद्धा रंगतदार होणार. आणि बॉलिंगसाठी किंवा गोलंदाजसाठी आलाय तो दिनेश. एक फिरकीचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि हा चेंडू मात्र टोलवून दिला. 7 धावांसाठी चेंडू जातोय. 6 धावांनी मात्र धावसंख्येचं खातं खोलतंय आणि धाव फलकावरती 6 धावा लागतात. सुंदर फटकेबाजी करताय मनीष. एक विस्फोटक फलंदाज म्हणून आसोरी संघाकडून. पाणबुडी क्रिकेट संघ याने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपले क्षेत्ररक्षक मैदानामध्ये पाठवायचे. पंच सामने त्वरित चालू करायचे आहे. नेम्यांचं बंधन राहील. वेळेचं पालन राहील. दिनेशचा पहिला चेंडू मात्र सीमारेषेचा भार मात्र फेकून दिला होता 7 धावांसाठी. हा सुद्धा दुसरा चेंडू जातो सीमारेषेपार 6 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. धाव संख्येत मात्र 6 ने वाढ होते आणि धावसंख्या मात्र 12. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला आणि धावसंख्या धाव फलकावरील 12. दिनेश थोडेसे कुठे महागडे ठरतायत कारण मनीष सुंदर अशी फटकेबाजी करतायत. उत्तुंग आकाशात गवसणी घालणारे फटके मात्र मनीषच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटत आहेत. आत्ता मात्र प्रत्येक संघाला
आणि प्रत्येक खेळाडूला फक्त ओढ लागली ह्या चमचमत्या ट्रॉफींची. कोण होणार ह्या पर्वाचा विजयी हे मात्र तुम्हाला मेहनत केल्यानंतर, कष्ट केल्यानंतर, घाम गाळल्यानंतर ह्या ट्रॉफ्या, चमचमत्या ट्रॉफ्या तुम्ही गावात किंवा वाड्यात घेऊन जाऊ शकता. त्यासाठी मेहनत करावी लागेल. तिसरा सुद्धा चेंडू आणि झेल होण्याची शक्यता आणि सुंदर झेल टिपलाय. आता मात्र दिनेश कमबॅक करतायत आणि मनीषांच्या रूपात लागलेला हा मोठा झटका. 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आल्यावरती मात्र तिसरा चेंडू सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न तो कुठेतरी फसताना दिसतोय आणि मनीष सारखा मोठा मासा दिनेशांच्या जाळ्यामध्ये अडकतोय आणि त्या मनीषांची जागा घेण्यासाठी आलाय तो विपुल. सुंदर सुरुवात केली होती, एक विस्फोटक सुरुवात केली होती. 2 मोठे फटके मात्र आले होते. कोणती घाई करण्याची गरज नव्हती मनीषा फलंदाजाला, मात्र कुठेतरी घाई त्यांना आता मात्र नडते. तिसरा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा तो प्रयत्न मात्र फसलाय आणि दिनेश मात्र गोलंदाजीमध्ये कमबॅक करतायत. सुंदर गोलंदाजी. 12 आतापर्यंत धावा खर्ची केल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. हा चौथा चेंडू, सुंदर चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातोय 1 धावांसाठी. धावसंख्येत मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या होत आहे ती 13 धावा. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्यावरती 13 धावा लागल्यात. सुंदर गोलंदाजी करावं लागेल, अचूक टप्प्यांची गोलंदाजी करावं लागेल, कारण आपल्याकडे बँक बॅलन्स कुठेतरी कमी आहे. 43 धावांचं आव्हान तुम्ही समोरच्या संघाला दिले. तो संघ सुद्धा एक विस्फोटक फलंदाज आणि आपण पाहतो आता एक डावखुरा फलंदाज गणेश सुद्धा एक मोठा विस्फोटक फलंदाज. नक्कीच त्यांच्या बॅटमधून मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता. हा सुद्धा चेंडू मारलाय सीमारेषेच्या दिशेने आणि चेंडू क्षेत्ररक्षेपर्यंत खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते आणि चेंडू जातोय दन 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 4 धावांसाठी. धाव संख्येत मात्र 4 ने वाढ होते. 17 धावा. सुंदर फटकेबाजी. आता मात्र कमबॅक करतो आसोरे संघ. सुंदर फटकेबाजी करतोय. कुठेतरी क्षेत्ररक्षकाला साथ द्यावी लागेल, कारण आपल्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. आता मात्र धावफलकावरती 17 धावा लागल्या आहेत. 5 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. धावसंख्येवर 17 धावा. पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. दिनेश कुठेतरी भांगडे ठरतायत. हा सुद्धा समोरच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय दन 7 धावांसाठी. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय धगाट. सुंदर फटकेबाजी करतोय एक डावखुरा फलंदाज आणि मात्र आता दिनेशच्या 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 23. काय फटकेबाजी केली आहे गणेश. एक डावखुरा फलंदाज समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह मारला होता. समालोचन कक्षाला सलामी देताना चेंडू सीमारेषेचा भार फेकून दिला आणि मात्र आपल्या संघाला 23 धावसंख्यावर ते नेऊन ठेवलंय गणेशाने. सुंदर फटकेबाजी पाहायला भेटली. मनीष 2 चेंडूमध्ये 2 फटके मारल्यानंतर मनीष आऊट झाले. त्यानंतर गणेशने आपल्या खांद्यावरती घेऊन आपल्या संघाला 23 धावा. एका टीम मेटिंग कमी करायची आहे. पंच लक्ष द्यायचं आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर त्वरित सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळेचे बंधन आहे. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. नक्कीच गोलंदाज प्रवीणकडे अनुभव आहे. प्रवीण यांच्याकडे गोलंदाजीची शैली आहे. हे हा अनुभव पणाला लावून मात्र आपल्या टीमला कमबॅक करायचा आहे. नॉन स्ट्राईकला पाहायला भेटतात ती गणेश. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सुंदर पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं दिनेश यांचं. हा सुद्धा चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. तोवर 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. मात्र कुठेतरी फेकीमध्ये चुकी. मात्र कोणतंही नुकसान नाही. 1 ने धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहायला भेटते ती 24. 1 चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. 1 चेंडूच्या खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या लागली ती 24. सुंदर असे आयोजन नियोजन पाहायला भेटतंय. पंचक्रोशीतील ही बलाढ्य स्पर्धा लाईव्हच्या स्वरूपात आपल्याला ह्या शिरगावच्या मैदानामध्ये पार पाडताना पडते. मात्र संध्याकाळचं सत्र चालू होत आहे. सगळे खेळाडू क्रिकेटप्रेमी उत्साहात दिसतात, मैदानामध्ये दिसतात, कारण आपला गाव किंवा वाडी ह्या मैदानामध्ये खेळते. ते मात्र घरोघरी पोहोचण्याचं काम मात्र यूट्यूबच्या माध्यमातून ह्या आयोजकाने संधी दिली. नक्कीच प्रवीण यांना अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. हा सुद्धा डावखुऱ्या फलंदाज चेंडू मारला. चेंडू जातोय 4 धावांसाठी. गोलंदाज टप्पा चुकला आणि फलंदाजाने ठोकला. सुंदर फलंदाजी करतोय डावखुरा फलंदाज. आता मात्र गणेश रंगात आलेत. त्यांना माहिती आहे आपण कुठेतरी
ट्रॉफीच्या जवळ आहोत. मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागेल. तुम्हाला कष्टाला पर्याय नाही. कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर सुद्धा यशाला सुद्धा पर्याय नाही. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. सुंदर फटकेबाजी करतात एक डावखुरा फलंदाज. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. हा मात्र मोठा झटका लागलाय गणेशाच्या रूपात आणि तिन्ही स्टंप ट्रिपलाचीच झालाय तो प्रवीणाच्या गोलंदाजीमध्ये आणि धाव संख्येत मात्र कोणताही बदल नाही. गणेशांच्या रूपात लागलेला हा मोठा झटका. धाव संख्या मात्र 28 वर स्थिरावले. कुठेतरी घाई. जांभारी संघाला मात्र एक मोठी विकेट, 1-2 झेल मात्र या सामन्यामध्ये तुम्हाला निश्चित आणू शकते. सुंदर क्षेत्ररक्षण करावं लागेल. तुम्हाला ही ट्रॉफी जिंकायची असेल तर मेहनत करावं लागेल. ह्या मैदानामध्ये घाम गाळावा लागेल. आता मात्र संध्याकाळचं सत्र चालू होणार आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये जसजसा तुम्ही सामने जिंकत जाणार तसं या ट्रॉफीच्या जवळ येत राहणार. नक्कीच आता मात्र फलंदाजीची जागा घेण्यासाठी आलाय तो आदित्य बादावटे. एक धावपट्टू म्हणून यांना पंचक्रोशीमध्ये नक्कीच ओळख आहे. सुंदर यांच्या नावावरती रेकॉर्ड सुद्धा आहे. सुंदर रनिंग यांची आहे. एक प्रसिद्ध धावपट्टी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असले आदित्य आता मात्र मैदानामध्ये, क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहेत. प्रवीण मात्र कमबॅक करतायत. हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. धाव संख्येत कोणताही बदल नाही. आता कमबॅक करतोय तो जांभारी क्रिकेट संघ. 2 चेंडू निर्धाव टाकले. 1 चेंडू मध्ये विकेट आली. दुसरा चेंडू निर्धाव. सुंदर गोलंदाजी प्रवीण यांची मैदानामध्ये पाहायला भेटते. 28 धावा मात्र लागलाय मैदानामध्ये. हा लॉगअपच्या दिशेने मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय तोवर एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आणि 1 ने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ते 29. 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 29. 7 बॉल 14 धावाचे समीकरण आता मात्र येऊन ठेपलंय. एक मोठा फटका आसोरी संघाला या सामन्यामध्ये आणू शकतो आणि एखादी विकेट जांभारी संघाला मात्र ह्या सामन्याची पकड मजबूत बनवू शकते. आणि हा मात्र फेकून दिला चेंडू. फलंदाज आलाय रंगात आणि चेंडू पाठवलाय ढगात. 7 धावांसाठी काय फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. नक्कीच मात्र आता सामना मात्र 6 ने बदल होतोय. धावसंख्येत मात्र 35 धावांवरती येऊन पोचलाय. कुठेतरी एखादा खराब चेंडू जांभारी संघाला या सामन्यामधून निसटून देतोय की काय. नक्कीच जांभारी संघाच्या हातातून हा सामना निसटतोय की काय. 6 बॉल 8 धावांचं समीकरण येऊन ठेपलंय. सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग कमी करायचं आहे आणि आता मात्र आलाय फिरकीचा जादूगार गोलंदाज नरेश वारसकर. पंच सामना चालू करायचा आहे. टीम मीटिंग कमी करायचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. प्रत्येकाच्या आयोजनाची सूचना येतात आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. प्रत्येकाने आयोजकांना सहकार्य करायचं आहे. पंचांना सहकार्य करायचं आहे नक्कीच. आणि शेवटचं षटक हाणामारी षटक 6-8. एक मोठा फटका किंवा एक मोठी विकेट दोन्ही संघांना या सामन्यामध्ये आणू शकते. सुंदर चाललेले सामने, रंगतदार सामने आता मात्र पाहायला भेटणार कारण सर्व बलाढ्य संघ या ट्रॉफीच्या चषकाच्या आणि हा मात्र ऑफच्या दिशेने मारलेला चेंडू जातोय सीमारेषा दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले आणि मात्र धावचीत होते. कुठेतरी घाई नडते. 1 धावा आणि धावसंख्येने मात्र 1 ने वाढ होते. धावसंख्या पोचली ती 36. आता मात्र 5 बॉल 7 धावांची आवश्यकता. आता मात्र आलाय ते निलेश यांचा विचार केला. हे सुद्धा एक विस्फोटक फलंदाज. आसोरी संघाकडून अनेक वर्ष ह्यांनी मैदाने गाजवले. आता मात्र ते शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटत आहेत. नक्कीच नरेश सुद्धा कमबॅक करू शकतो. एखाद्या विकेट मात्र या सामन्यामध्ये जांभारी क्रिकेट संघाला आणू शकते. 7 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार, जांभारी की आसोरे. नक्कीच आज पण पाहताय हुमनेवाडी आयोजित तुपानी चषक 2026 हा रणसंग्राम शिरगावच्या मैदानामध्ये लंगताना पाहायला भेटतोय. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक मान्यवर आज मैदानाच्या दिशेने यायला पाहतोय. कोण होणार ह्या ट्रॉफीचा मानकरी, चषकाचा मानकरी, 2026चा मानकरी. नक्कीच नरेश यांचा एक चेंडू
चा खेळ मात्र समय हा मात्र चेंडू फेकून मारलाय सीमा रेषे पार. सुंदर फटकेबाजी आणि आता मात्र असोरे संघाला 1 धावाची आवश्यकता आहे. हा सामना जिंकल्यानंतर असोरे संघ मात्र सेमीफायनल मध्ये धडक मारेल. सेमीफायनल मध्ये जांगलदेव क्रिकेट संघ त्यांची नक्कीच वाट पाहत आहे आणि ह्या 4 चेंडू आणि 1 धावा. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. 4 चेंडू 1 धावा लागोपाठ विकेट घेण्याची आवश्यकता आहे जांभारी क्रिकेट संघाला. नक्कीच हा सुद्धा आणि मात्र सामना जिंकलाय असोरे संघाने. पुढील सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन, ऑल द बेस्ट आणि जांभारी संघाला सुद्धा. आणि आता यानंतर होणारा सामना जागृत 11 क्रिकेट संघ पाणबुडी क्रिकेट संघ या सामन्याचा सामनावीर ठरला.